जाओ. काय यार, गॅरी पण मला हेल्प करायला नाहीये, मम्मा पण नाहीये, केड्या पण नाहीये आणि हे राजवाडे आणि महाडिक काय ऐकूनच घेत नाही. कोणालाच काहीच समजत नाही, कोणाला काही समजून घ्यायचं पण नाही. भूक लागलीये मला खूप, चालून कंटाळा आलाय. काहीतरी खाऊ का रेस्टॉरंट मध्ये जाऊन? पैसे ₹60 आहेत. 60 मध्ये काय मिळणार मला? आईस्क्रीम खाऊ शकते मी. खूप दिवस झाले आईस्क्रीम नाही खाल्ले. आईस्क्रीम खाते. आइसक्रीम है? हाँ है। 2 ये भी. ओ गॉड. हाँ कॅरी बोल, काय झालं? हॅलो शनाया, शनाया घरी येऊ नकोस, कळते का? काय बोलतोस? नीट बोल, मला ऐकू येत नाहीये. हॅलो, घरी येऊ नकोस, घरी येऊ नकोस, इकडे प्रॉब्लेम झालाय. तू जरा मोठ्याने बोल ना. हॅलो, ऐक ना. हॅलो, तू मी काय सांगतो तेवढं ऐक. तू घरी येऊ नकोस, इथे प्रॉब्लेम झालाय. काय बोलतोस तू? हे बघ, मी बाहेर आहे, मी माझं काम करून घरी येते. मला आईस्क्रीम खायचंय. ओके, मला भूक लागलीये. मला ऐकू येत नाहीये. इथे या बायका आल्यात दरवाजा बाहेर, दरवाजा ठोठावतात आणि सगळ्यात चिडलेल्या आहेत. तू घरी येऊ नकोस. तुला ऐकू येतंय का? आरडा ओरडा करताय तिथे. तू घरी येऊ नकोस. हॅलो हॅलो. मी ओरडते का? तूच ओरडतोयस उलटा फोनवरती. एक तर मला काही ऐकू पण येत नाहीये आणि मलाच अक्यूज करतोयस आरडाओरडीचा. हे बघ, मी आईस्क्रीम खाते, तू मला डिस्टर्ब करू नकोस. मला भूक लागली. एक तर माझी हेल्प करायला तर आला नाही. जा आता. का तू आईस्क्रीम कसं खातेस? आईस्क्रीम कसं खातेस? मी तुला काय सांगतो लक्षात येतं तुला? इथे बायका आल्यात, बायका त्या आरडाओरडा करतायत इथे त्या, आणि तू आलीस तर वाट लागेल. तू घरी येऊ नकोस इकडे सोसायटीमध्ये. यार, एक तर ते राजवाडे आणि महाडिक पण ओरडले माझ्यावर. हॅलो हॅलो शनाया, घरी येऊ नकोस एवढंच सांगतो, तेवढं ऐक ना तू. का तू ओरडतोयस पण? मला काही कळत नाही गॅरी. मी आईस्क्रीम खाते आणि मग तुला फोन करते. ओके, बाय. इडियट. ये हॅलो, मी काहीतरी सांग. हॅलो शनाया. यार ही शनाया पण ना, हिला सांगितलेलं ऐकू आलंय की नाही? इकडे आली तर या बायका वाट लावतील याची. हिला कळलंय की नाही मी काय म्हणालो? काय ग राधा, काय सिच्युएशन आहे? हो, सगळं ठीक आहे. आता सगळ्यांच्या तब्येती स्टेबल आहेत. चला, म्हणजे तुझं थोडं तरी टेन्शन कमी झालंय. म्हणजे खरंय, आधी मलाही खूप टेन्शन आलं होतं, पण तुम्ही सगळेजण होतात म्हणून सगळं व्यवस्थित मॅनेज झालं. होणार राधा, सगळं ठीक होईल हळूहळू. हा, तर पोलिसांनी त्या माणसाला पकडायला पाहिजे बस. कोण आहे हा माणूस ज्याला इतरांच्या जीवाची सुद्धा पर्वा नाही? कोणावरचा राग कोणावरती काढलाय कोणास ठाऊक. ऐक ऐक राधा, राधा, हा सगळा विचार आत्ता नको करत बसूस, कारण याचा तुलाच त्रास होईल. हा, त्याच्यापेक्षा हे सगळं पुढचं सावरायचं ठरवलंयस ना तू, तेच उत्तम. हो, मी आज सगळ्या कर्मचाऱ्यांच्या घरी पण जाऊन येणार आहे. त्यांना काय हवंय काय नको एकदा बघायला हवं. राधा, हा जो तुझा स्वभाव आहे ना, तोच तुला प्रत्येक संकटातून बाहेर काढणार आहे. हो बरोबर आहे, पण काय होतं माहितीये का, मला ना अनेक गोष्टी मॅनेज नाही करता येत. मी एकीकडे लक्ष घातलं की दुसरीकडे दुर्लक्ष होतं माझं. मला माहितीये तुला माझ्याशी काहीतरी बोलायचंय, पण तू बोलला नाहीस. बाबा सांगत होते तू घरी येऊन गेलास म्हणून. हो, पण ते ठीक आहे, इतकं काही महत्वाचं नाहीये, ते नंतर बोलू आपण. सौमित्र सांग ना. काही नाही राधा, आपल्या लग्नपत्रिकेची काही डिझाईन्स मी घेऊन गेलो होतो घरी दाखवायला, पण इट्स ओके. तुला हे बोलायचं होतं माझ्याशी आणि मी मात्र माझ्याच सगळ्या गोंधळामध्ये होते. राधा राधा, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. एक अपघात झाला, त्यात तुझा काहीही दोष नाही. हा हो सौमित्र, पण काय होतं माहितीये का. राधा, तू शांत होशील का प्लीज? ही सगळी सिच्युएशन निस्तरल्यानंतर पण आपण ह्याविषयी बोलू शकतो. हा, आणि साखरपुडा झालाय ना आपला, तो लग्नाचा मुहूर्त आपण आपल्या सोयीने करूया. हा, काही काळजी करू नको. तू सगळं सांभाळून घेतोस ना, त्यामुळे मला गिल्टी वाटतं खूप. हे राधा, असं अजिबात गिल्टी वगैरे वाटून घेऊ नको. आपलं नातं असं आहे का, आपलं ठरलंय की नाही, नवरा बायकोपेक्षा मित्र जास्त आहोत, मित्रांमध्ये असं सगळं चालतं. ओके, काही गिल्टी वगैरे वाटून घेऊ नको. या सगळ्या सिच्युएशन मधून बाहेर आहे, मग बोलू आपण शांत. हा, ठीक आहे, बाय.
बाय. तू बरी आहेस ना? हा तू मला हेल्प करायला आला नाहीस ना? यार कसं येणार होतो शनाया? मी तरी तुला फोन केला ना की त्या बायका इकडे धडधड तू येऊ नकोस वगैरे सगळं सांगितलं ना, आणि नंतर डायरेक्ट तुझाच फोन आला की बापरे त्या बायका काय झालं, तुला काही केलं नाही त्यांनी? काय काय केलंस मग तू? मी गेले गुड फॉर नथिंगच्या ऑफिसला, तिच्या हातापाया पडावं लागलं, प्लीज हेल्प मी, मला वाचव वाचव. तेव्हा त्या बायकांपासून वाचवलं मला. यार गॅरी पण त्या बायका जाम डेंजर आहेत हा. स्पेशली ती नायिका, ती जाम डेंजर आहे सिरियसली. नायिका? हा नगर नायिका. नगरसेविका. हा नगरसेविका, सॉरी नगरसेविका उर्मिला म्हात्रे. येस. तिचं काय? अरे ती जाम डेंजर आहे. तिने त्या बायकांना भडकवलं होतं. आणि हो ती मला आणि राधिकाला सतत धमक्या देत होती की तुम्ही पटकन त्या कल्प्रिटला शोधून काढा, नाही तर मी तुम्हाला सोडणार नाही. अरे बापरे. मग आता काय आपल्याला खूप काळजी घ्यावी लागेल. आणि तो आय जस्ट होप की तो कल्प्रिट आपल्याला परत सापडेल. नाही, आपल्याला तर काळजी घ्यावी लागेलच, पण राधिकाला सुद्धा आता काळजी घ्यावी लागेल. नाही, त्या नगरसेविकेला हा असा आरोप करून नेमकं काय सिद्ध करायचंय? एक मिनिट वहिनी, मी जरा काहीतरी वेगळं बोलतोय. एक्सक्यूज मी फॉर दॅट. शनाया आली ऑफिसमध्ये, तिने काय तुम्हाला सांगितलं, मला वाचवा, पाया पडले आणि तुम्ही तिला वाचवलं? नाही, मला खूप वाईट वाटलं त्या बाबतीत. कारण त्या शनायाला ना ती ते सगळं डिझर्व करते. सोडून द्यायचं तिला. त्या बायकांनी व्यवस्थित हँडल केलं असतं तिला. तिचं तिने स्वतःसाठी जे काही करायचं असेल वाचवलं असतं स्वतःला. तुम्ही कशाला मध्ये पडलात? मॅम तुम्ही काय इन्व्हॉल्व होता यात? आपल्यावर डाऊट घेतायत सगळे उगाच. हो ना. असं काही होणार नाहीये जेनी. अरे नाही ना वहिनी, मला ना खूप राग आलाय शनायावर. खरं तर 50% पार्टनर म्हणतं ना स्वतःला या कंपनीची. जबाबदारी घेतली का 50% किंवा काहीही? फिरकली सुद्धा नाही त्या हॉस्पिटलमध्ये ती. अहो तिने साधी मदतही केली नाही, साधं विचारलं सुद्धा नाही की काय परिस्थिती आहे तिकडे, सगळे बरे आहेत का लोक, पण नाही. आणि आता इकडे येऊन ऑफिसमध्ये येऊन तुमचे पाय धरले आणि स्वतःच्या जीवाची भीक मागितली तिने. वहिनी कशाला वाचवलं तिला? चांगला मार खाऊन द्यायचा होता त्या बायकांचा, उगाच वाचवलं तुम्ही तिला. खरं तर हे पहा, जसे हे कर्मचारी राधिका मसालेचा भाग आहेत, तसं शनाया सुद्धा राधिका मसालेचा भाग आहे ना. वहिनी मॅम तिने कधी कंपनीला आपलं म्हटलंय का? हा हे बघ, लोकांना जे दिसतं तेच खरंय. लोकांना माहितीये ना की राधिका मसालेचा शनाया भाग आहे, ती पार्टनर आहे आपली. मग त्यासाठी आपल्याला हे सगळं करायला लागणार. अच्छा, म्हणजे तिने काही केलं तरी तुम्ही तिला वाचवणारच असं? दुसरा पर्याय नाहीये. तसं केलं नसतं तर राधिका मसालेचं नुकसान झालं असतं. बरोबर बोलते राधा, बरोबर आहे. मला असं वाटतं आता शनायाला टार्गेट करण्यापेक्षा आपण जरा नीट लक्ष ठेवूया सगळ्यांना. तेच म्हणते मी. पोलीस तपास सुरूच आहे आणि मला खात्री आहे या सगळ्यातनं नक्की काहीतरी चांगलं होईल. काय हो साहेब, काय झालं? काय नाही, चौकशीसाठी आलो होतो. लक्ष ठेवायला सांगितले साहेबांनी खाली. कशाला? तुम्हाला माहीत नाही विषबाधाचं प्रकरण? हा ते मला माहिती आहे, पण त्यासाठी एवढं काय झालंय? मग शनाया मॅडम राधिका मॅडम इथंच राहतात ना? हो. हां, मग त्यांच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं आणि येणाऱ्या जाऊन लक्ष ठेवायला सांगितलं. अच्छा, तुम्ही पण ठेवा. अरे बापरे, म्हणजे आता बिल्डिंगच्या इथे पोलीस असणार आहेत? शनाया काय केलंस हे? आपण उगीच अडकलो या सगळ्यात. व्हॉट?
हो शनाय, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आणि आता ऐकून आलोय. आपण नजर कैदेत आहोत, नजर कैदेत. तो हवालदार उभा आहे त्या वॉचमन सोबत, आता जाता येता त्याची पाळत असणार आहे आपल्यावर सतत. गॉड, आता आपण काय करायचं? मला तर काहीच कळत नाहीये. तरी मी तुला सांगत होतो शनाय, ती पार्टी नको देऊ, पण नाही ऐकलं ना माझं. सारखं तेच टेप लावू नको गॅरी. अगं टेप लावू नको काय शनाय, तुला सांगितलं होतं ना मी, पण नाही ऐकायचं कामच नाही ना काही. आता तर मला कळतच नाही, हे आपल्यावर संशयाचं भूत ना कधी पण आपल्यावर उलटू शकतं, कळतंय का? आपल्याला पोलीस चौकशीसाठी कधी घेऊन जाऊ शकतात. अरे यार, हे सगळं काय होतंय यार? आणि कोणी केलंय हे सगळं? ज्याने कोणी केलं असेल ना, तो सापडल्याशिवाय आपल्या डोक्यावरची ही टांगती तलवार काही हटत नाही आता. यारी, मला राजवाडे आणि महाडिकना पैसे परत करायचे, कसं करू? काहीतरी हेल्प कर ना प्लीज. आता मी काय हेल्प करू शनाय? इथे माझंच डोकं बधीर झालंय, मलाच काही कळत नाहीये. शनाया, तू काय केलंस हे? काय झालं गॅरी? व्हॉट हॅपेंड? तू त्या पोलिसांना का सांगितलंस तुझा राधिकावर संशय म्हणून? खाली पोलीस आहेत, ते हवालदार वगैरे वॉचमन बरोबर उभे आहेत आणि त्यांनी राधिकाची झडती घेतली. मग घेऊ दे ना झडती. तर घेऊ दे काय, तिच्या कार मध्ये एक संशयास्पद बॉटल सापडली आहे. हो, तुला कळतंय का गॅरी, हे सगळं राधिकाने केलंय. मी प्लीज हे बघ, राधिका हे असलं काही करणार नाही. ऍटलीस्ट या बाबतीत तरी माझा तिच्यावर पूर्ण विश्वास. गॅरी, तू तिची साईड घेऊन माझ्याशी बोलू नकोस ना. सगळ्या मी साईड नाही घेते ग, जे खरं ते सांगतोय. तर ऐक, हे बघ, मला आता तू खरं सांग प्लीज. आपण दोघंच आहोत, जे काही आहे ते मला खरं सांग. हे सगळं तू तर नाही ना केलंस? तू मॅड आहेस का? मी कशाला करेन असं सगळं? मी तर फक्त पार्टी थ्रो केली होती. अगं हो, पण ती पार्टी का थ्रो केली होती तेही मला माहिती आहे ना. या राधिकालाच धडा शिकवायला ना, की कशी मी 50% पार्टनर आहे, मला कसं महत्व मिळालं पाहिजे. हे बघ, त्या रागातूनच ते हे विषबाधा वगैरे प्रकरण नाही ना केलंस तू. गॅरी, बिलीव्ह मी नाही केलंय हे सगळं. आणि तू माझ्यावर काय डाऊट घेतोयस? बॉटल तर राधिकाच्या कार मध्ये सापडली ना. हो, मग तेच म्हणतो ना, हे प्रकरण विनाकारण राधिकावर शेकेल ना. मग शेकू दे ना. इट्स गुड फॉर अस, बेटर ओनली. असं काय बोलतेस शनाया? हे बघ, एक गोष्ट लक्षात घे, आतापर्यंत तू ज्या ज्या वेळेला राधिकाच्या विरोधात काही करायला गेलीस ना, हे सगळं सबशेल फेल झालेलं आहे. आपण दर वेळेला हरलेलो आहोत. लक्षात येते का तुझ्या? गॅरी, तू एकदा डिसाइड कर, तू माझ्या साईड नेस का गुड फॉर नथिंगच्या साईड? अगं मी शनाया, मी साईड नाही. तुला कळलं नाही का रे की तूच केलंस हे? हे बघ, खरं सांग, हा काय प्रकार आहे? हो साहेब, खरंच मला माहित नाही, मी काहीच नाही केलं. एक मिनिट थांबा, मला आधी सांग, ही बाटली आपल्या गाडीत कशी काय सापडली? मॅडम, खरंच मला माहित नाही ही बाटली आपल्या गाडीत कशी आली ते. अरे तूच गाडीची काळजी घेतोस ना, मग तुला कसं माहित नाही? हो साहेब, खरंच सांगतोय, मला माहित नाही. हे पहा बरं, सगळं खरं खरं सांगून टाक ना बा. उगीच तुझ्या पायी आम्हाला अडकवू नको ना. जे का खरं खरं असेल ते पोलिसांसोबत बोल आणि त्यांच्या समोर सगळं सांगून टाक बा. एक मिनिट, हे बाप, तुम्ही उगीच त्याला काही बोलू नका. विश्वासातला आहे तो, त्याने काही केलेलं नसणार आहे. होय हवालदार, याला चौकशीसाठी घेऊन चला. मॅडम, मी खरंच काय नाही केलं मॅडम. हे बाप, आमच्या विश्वासातला आहे, त्याने काही केलेलं नसणार आहे. तुम्ही प्लीज त्याच्या अंगाला हात नका लावू. राधिका, काही सांगता येत नाही. हे बघ, पोलिसांना त्यांच्या परीने काम करू दे. हे पहा, अन्नात विष कोणी घातलंय ते कळायला हवं, आणि ते आम्ही शोधून काढणारच. अनफॉर्च्युनेटली बाटली तुमच्या गाडीत मिळाली आहे, हे सत्य तुम्ही नाकारू शकत नाही. इन्स्पेक्टर साहेब, अहो मला माहिती नाही ही बाटली माझ्या गाडीमध्ये कशी आली ते. खरंच माहिती नाहीये. हे सत्य बाहेर येईलच, तोपर्यंत आमचं लक्ष असेल तुमच्यावर. हवालदार, घेऊन चला आला. अरे चला. आई, बाबा, मला खरंच माहिती नाही की ती बाटली कार मध्ये कशी गेली ते. काही कळत नाहीये काय झालंय ते. मला तर असं वाटतंय कोणीतरी हे मुद्दाम करतंय. अर्थातच राधिकाला बदनाम करण्यासाठीच. राधिका ही बाटली आपल्या गाडीत आली नाही, मुद्दाम टाकण्यात आली आहे. पण मला माहिती आहे हे कटकारस्थान कोणाचं आहे. आलोच मी. नाही नाही नानासाहेब, आज तुम्ही मला अडवू नका. मी गुरुनाथला सोडणार नाही आज. बाबा थांबा, जर हे सगळं यांनी केलं असेल ना, तर या वेळेला मी यांना जाब विचारणार. आत्ता जाब विचार. राधिका, जाब विचारच तू आत्ताच. चल मग, चल आम्ही आहो सोबत. चल चला, चल.
नाही नाही शना, तुला वाटतं तेवढ्या लवकर हे प्रकरण शांत होणाऱ्यातलं नाहीये, कळतंय का तुला? पण आता आपण काय करायचंय? आणि होती ना तिची चौकशी, होते तसंही कन्फर्म झालं, तिनेच केलंय हे सगळं. नाही, राधिका तूच हे केलंय, स्वतः डिनाय करू नकोस. कोणाचा जीव घ्यायला मी तुमच्यासारखी माणुसकी सोडलेली नाहीये. हे माइंड यू लँग्वेज, ओके? व्हॉट माणुसकी? तुझ्या मागे जेव्हा बायका लागल्या होत्या तेव्हा जीव वाचवायला माझ्याकडे आलीस, तेव्हा हा प्रश्न नाही पडला तुला? सो व्हॉट? वाचवलं म्हणजे? इट्स युअर जॉब. मी तुझी पार्टनर आहे ना, सो यू हॅव टू डू इट. पाहिलं कशी उद्धटपणे बोलते. लाज पण वाटत नाहीये, कोणाच्या जीवाची तर परवाच नाही. कोडगे आहेत हो, कोडगे. मी आता तुम्हाला इतकंच सांगायला आली आहे की या सगळ्यामध्ये तुम्ही दोघ जण इन्व्हॉल्व आहात हे जर मला कळलं ना, तर मी तुम्हाला माफ करणार नाही. इथे का घेऊन आलायस? असाच निवांत गप्पा मारायला. बघ ना सौमित्र, हे काय होऊन बसलंय. मी या सगळ्यांची बाजू घेत होते, मलाच दोषी ठरवलं, चौकशी माझीच होती. या सगळ्याचं उत्तर आहे का आपल्याकडे राधासा? आणि मुळात जे काय झालं, जे लोक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले त्या सगळ्यांची तू नीट काळजी घेतलीस, कष्ट घेतलीस तू त्यांच्यासाठी. आणि हे बघ राधा, यात तुझी काहीही चूक नाहीये, कारण ती पार्टी मुळात तू दिलेलीच नाहीयेस, बरोबर आहे? मग नको टेन्शन घेऊ द्या सगळ्याचं. हा, आता पोलीस तपासात जे काय उघड होईल ना ते होईल, तू नको काळजी करूस. राधा, मला माहितीये ग तू किती टेन्शन मध्ये आहेस, तुझ्या डोक्यावर किती प्रेशर आहे. पण तुला माहितीये का, आपण टेन्शन मध्ये असतो ना तेव्हा काय करायचं, साध्या साध्या गोष्टीत खूप आनंद घ्यायचा. म्हणजे मी काय करतो माहितीये का, टेन्शन मध्ये असतो तेव्हा, हा आईस्क्रीम मला दिसतोय तुला, त्याच्याकडून मस्त आईस्क्रीम घेतो, आईस्क्रीम खातो छान. सिरियसली असं मन लावून आईस्क्रीम खात राहायचं आणि असं शांतपणे तिथे बघत राहायचं, खूप बरं वाटतं. हसू नको, सिरियसली. तू खाणार? नाही, नको. नाही, तू खाऊन बघ. मला खरंच नको. नाही, तू खाऊन बघ. अरे असं नाही नाही नाही, नंतर तुला वाटेल मी उगाच काहीतरी फिलॉसॉफी सांगतोय, तू खाऊन बघ. सौमित्र, नाही, मी आणतो आईस्क्रीम. थांब. क्या चाचा, कैसा है? 2 आइसक्रीम देना. एक ले लो आप. नहीं, कोई बात नहीं. हे देख. का? अरे तू खाऊन तर बघ. घे. का 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 खा. कसा आहेस रे तू? त्याच्यावर आपण नंतर डिस्कस करूया, आधी आईस्क्रीम खा. बघ, हे बघ कसं खायचंय बघ. असं शांत डोळे मिटून खायचं आणि तिथे बघून असं शांतपणे. हा, माझ्याकडे नको बघू, तिथे बघ, शांत वाटतं बघ. खरंच बघ, असं ते वितळ टेन्शन पण वितळून जातात आपोआप. हा हा, ते वितळ लवकर खायचं. हा हा, का पी पटकन आणि सांग ना शना, किती वेळचं नुसतं वाट बघतोय, काय झालं सांग, कुठे गेली होतीस तू? हसतेस काय? हा, तो काय विष घालवणारा सापडला की काय तुला? मग मी कोणाला तरी भेटून आले. भेटून आली म्हणजे? हे बाई, तू त्या परत केड्याला कशाला भेटायला गेलीस? हे बघ, केड्या नुसता बोल बच्चा. केड्या नाही. मग कोण, राधिका? अगं नको राधिकाला, तू काय त्या दगडालाच लाग. केड्या आणि राधिका सोडून पण बाहेर जग आहे, बघ जरा. मी उर्मिला म्हात्रेला भेटायला गेले होते. हा, कोण? उर्मिला म्हात्रेला भेटायला गेली होतीस तू? येस. अगं पण अशी कशी गेलीस तू? हा, मला न विचारता गेलीस? मला भेटायचं होतं तिला, मला एक डील करायचं होतं. मला विचारलंस का तू जाताना? कुणाला विचारलं होतं जाताना? हॅलो, इतके वेळ मी तुला विचारतेय की मला हेल्प कर, मी काय करू, सांग 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 सांग. पण नाही, तुला संत बनून बसायचंय, मोठे मोठे डायलॉग्स मारायचे, त्या राधिका सारखे लेक्चर्स द्यायचेत ना. मग माझ्याकडे काही ऑप्शन नव्हता, म्हणून मी तिला जाऊन भेटले आणि आमचा प्लॅन पण ठरलाय. शना, ऐक ऐक ऐक, ओके ओके, कूल डाऊन. एक गोष्ट लक्षात ठेव. हे बघा, उद्या प्रॉब्लेम झाला ना तर हे उर्मिला म्हात्रे, केडी बिडी आपल्या कामाचे नाहीये, ते नामानिराळे राहतील. लटकू आपण दोघं, कळतंय का? त्यामुळे झालं तेवढं पुरे झालं ना, आता तू गप्प बस ना जरा. गप्प राहून काय प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत का? अगं मग प्रॉब्लेम वाढवतेस कशाला?
शनाया, हे बघ आता परत अजून प्रॉब्लेम क्रिएट नको करूस का प्लीज. त्यापेक्षा माझ्याकडे राधिकाला अडकवण्यासाठी एक सॉलिड प्लॅन आहे. पण तिला कशाला अडकवतेस तू परत? गॅरी तू यार एकदाच डिसाईड कर यार, तुझा प्रॉब्लेम काय आहे? तू तिचे बदले घेत बसतोस आणि मी बदला घेते तर आता तुला सॉफ्ट कॉर्नर वाटतोय तिच्याबद्दल. अक्का तसं काही नाही शनाया, फक्त मी म्हणतोय की आता प्रॉब्लेम्स अजून कशाला वाढवतेस? आधीच प्रॉब्लेम कमी आहेत का आपल्याला? त्या राजवाड्यांचे पण पैसे द्यायचे, आता अजून प्रॉब्लेम क्रिएट करतेस. एक्झॅक्टली, आपल्याला खूप प्रॉब्लेम्स आहेत आणि त्यावर मला एकच सोल्युशन दिसतं. काहीही करून राधिकाच्या अगेन्स्ट आपल्याला एक तरी प्रूफ सापडला पाहिजे, म्हणजे राधिकाला अरेस्ट होईल. कसलं प्रूफ? कसला पुरावा? मी एक बिल बनवणार आहे. बिल? येस. कसलं बिल? ते मी तुला नंतर सांगते, आता मला निघायचं. ओके बाय बेबी. काय? अगं आता शनाया, अगं कसलं बिल? आता ही शनाया काय नवीन घोळ करते? ही पूर्वी विचारून तरी काहीतरी करायची, आता जरा स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यायला लागले. ह्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे, नाही तर अजून मोठे प्रॉब्लेम क्रिएट करून ठेवे. गेलं टेन्शन? हा नाही दिसतंय थोडस चेहऱ्यावर. अरे नाही खरं, अजून एक खा आईस्क्रीम, जाईल पूर्ण जाईल. नाही नको मला. अगे खा ग. हे बघ तुला खायचं तर तू खा, पण मला खरंच नको. नाही मी खाणारच आहे. मी लगेच हे बघ तंदरीच्या नादात तू लांब गेला. जाऊन आणतो थांब. सॉलिड आहे. तू पण खा. थांब केड्या, मला जरा विचार करू दे. तू विचार करते? व्हॉट्स सो फनी? मी विचार नाही करू शकत का? नाही कर कधी कधी विचार पण करायला पाहिजे. पण मला ना खूप आवडलाय शनाया. काय म्हणजे आज तू मला बोलवलंस, वडापाव खायला दिलास. हा नाहीतर फक्त गुरुच बोलवतो, मला खायला देतो. आजकाल तू पण देतेस. व्हेरी गुड व्हेरी गुड. हळूहळू सुधारते तू. केड्या, मी तुला इथे खायला नाही बोलवलंय, माझं काम आहे तुझ्याकडे. तेच म्हटलं मी, अशी कशी सुधारली? काय काम आहे ते सांग सरळ सरळ. आणि ओय पैसे बिसे मागणार असेल तर मागू नको, माझ्याकडे पैसे नाही. मला माहितीये तुझ्याकडे पैसे नाही आहेत, मी नाही आले तुझ्याकडे पैसे मागायला. ओके लिसन ना केड्या, मला ना एक खोटं बिल बनवून देशील? बिल? खोटं बिल म्हणजे? म्हणून नाही मला नाही जमणार, हे बिल वगैरे नाही जमणार. प्लीज 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 असं नको ना करूस प्लीज, मला हेल्प कर ना यार. असं का वागतो? मी तुला एवढं खायला दिलं, तू नाही काय म्हणतोयस? अगं खायला काय दिलं? वडापाव ना, याचे पैसे देतो, पण मी ते खोटं बिल वगैरे नाही बनवणार. हा नको ना वागू असं केड्या, प्लीज. तू माझा बेस्टी आहे ना, प्लीज मला हेल्प कर ना. अगं पण बिल बनवणं सोपं नाहीये. प्लीज ना केड्या. ठीक आहे फाईन, मग मी एक काम करेन, मी सगळ्यांना जाऊन सांगेन की तू गॅरीला हेल्प केली होती 35 करोड चोरायला. असं नको करू ना, तू माझी बेस्टी आहेस ना. आता का तुझ्यावर शेकला म्हणजे मी तुझी बेस्टी का? केड्या यार, तू गॅरीला इतकी हेल्प केलीस, मला एकदा तरी हेल्प कर. अगं पण मी काय म्हणतो, कशाला जातेस या वाटेला? नको जाऊ, सगळं हे बरोबर नाहीये. तू कोणाच्या साईडनेस? मी माझ्या साईडनी आहे, पण शहाणी असशील तर तू हे करू नको. ती राधिका फाडून खाईल तुला. अरे ती राधिका मला पकडायच्या आत मीच तिला अडकवेन, बघशील तू. पण तू गॅरीला विचारलायस का? म्हणजे गॅरीने हो म्हटलंय का? तू त्याचं राहू दे ना, मी तुला सांगितलंय तेवढं कर प्लीज. आणि केड्या, कोणालाही कळलं नाही पाहिजे मी तुला हे काम सांगितलं. हे बिल कोणालाही सांगायचं नाही. जा 100 रुपीज घे आणि जा वडापाव खा. जा बाय. गुड बाय. थँक गॉड. हा शनाया बोल. नाही, मी एवढंच सांगायला फोन केलाय की राधिकाच्या अगेन्स्ट जो प्रूफ आपल्याला वापरायचा आहे त्याची सोय होईल थोड्याच वेळात. अरे वा, तुला फास्ट काम करतेस ग. ऑफकोर्स, मी जे ठरवते ते मी करते. बाय द वे, तुम्ही काही केलं का नाही जमत आहे? ए माझं पण काम एकदम चोख असतं, पण आजच नेमका घोटाळा झाला. ठरवलं होतं एक आणि झालं भलतंच. व्हॉट डू यू मीन? म्हणजे मी माणसं पाठवली होती त्या राधिकाच्या मागावर, तिला घाबरवायला, दम द्यायला. मध्ये तो तिचा लवर आला ना, सगळं घोटाळा केला त्याने. कोण? सौमित्र? हा तोच तो. त्याने वाचवलं तिला. आज काही ती माझ्या तावडीत सुटत नव्हती. आज न उद्या ती माझ्या तावडीत सापडेलच. बघ मी काय करते. नाही ठीक आहे, आपणही बघूया ना सौमित्र तिला किती वेळा वाचवतो ते. राधिकाला ट्रॅप करणं खूप सोपं होईल आता. हे बघा उर्मिलाताई, मला राधिका मसाले ॲट एनी कॉस्ट कॅप्चर करायचे, त्यामुळे राधिकाला अटक झालीच पाहिजे.
आणि तुम्ही लक्षात ठेवा, जर राधिका मसाले माझी झाली तर सगळं फंडिंग तुमच्या पार्टीला मी देईन. वा, आता शनाया बाई बघतच राहा ही उर्मिला म्हात्रे राधिका सुभेदारची कशी वाट लावते ती. गुड. राधा, शांत होशील का जरा? मला क्षणभर वाटलं की सगळं संपलं. तू नसतास तर काय केलं असतं. पण मी होतो ना तिथे. आणि हे बघ राधा, तुझ्यावर संकट आलंय म्हटल्यावर मी असणार आहे तुझ्या सोबत कायम. तू प्लीज धीर सोडू नकोस, प्लीज. मला नाही सहन झालं रे. सगळं घडलं आणि सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे वळल्या. जणू काही मी सगळं केलंय, मी अन्नात विष टाकलंय. राधा सोड ना, तू या लोकांचा का विचार करतेस? मीडियाची लोक आहेत ती, त्यांचं काम आहे ते चर्चा करणार, गॉसिप करणार. त्यांना फक्त ब्रेकिंग न्यूज मिळवायची असते. राधा, तू सोड, त्यांचा नको विचार करूस एवढा. ते त्यांचं काम आहे, ते करतायत, संपला विषय. आणि तुझ्या माझ्याबद्दल जे काही बोलले त्याच्याबद्दल काय? ते असं कोणी बोललं ना आपल्या नात्याबद्दल की मला नाही सहन. राधा, या लोकांचा विचार नको करूस तू. लोक आपल्याला नावं ठेवणारच आहेत, आपल्या नात्याला नावं ठेवणारच आहेत. म्हणून आपलं नातं लगेच संपणार आहे का सांग? उद्या आपलं एकमेकांवरचं प्रेम या गोष्टींमुळे कमी होणार आहे का? राधा, जगात हीच लोक जास्त आहेत. त्यांना जे हवंय ते कधीच मिळालेलं नाही. अल्पसंतुष्ट लोक आहेत. त्यामुळे ज्याला जे हवंय ते मिळालंय ते बघवत नाही त्यांना. बोला बोला राधिका मॅडम, हा काय प्रकार आहे? गप्प बसू नका. हे पा, या रिसीटचा आणि माझा खरंच काही संबंध नाहीये. हे अशी विषाची बाटली अशी कोणी रिसीट देऊन घेतं का? ही रिसीट माझी नाहीये, खरंच सांगते. तुम्हाला असं म्हणायचंय की रिसिप्ट आपोआप तुमच्या ड्रॉवर मध्ये आली? हो ना सर, म्हणजे हे मुद्दाम कोणीतरी करतंय आम्हाला त्रास द्यायला. तेच तर, ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही ना. याला म्हणतात एकाला दुसऱ्याची साक्ष. ही बाई या लोकांना पगार देते ना, म्हणून हे इमान राखतात. हिच्या विरोधात कशाला बोलतील सगळे? तुम्ही ना गप्प बसा प्लीज. मला गप करणारा तू कोण? एक मिनिट, तुम्ही गप्पा बसा आधी. तुम्ही आमचं आम्हाला काम करू द्या, समजला? मोरे, ही रिसिप्ट घेऊन जा आणि दुकान कुठे ते शोधून काढा. खरंच घेऊन जा. ते मलाही बघायचंय ही अशी रिसीट मिळते कुठे. राधिका मॅडम, तुम्ही काय या प्रकरणात ना आता सुटत नाही. एपा, हे तुम्ही सांगू नका. हे सगळं ना काळच ठरवेल. हे पहा, तुमचं आर्ग्युमेंट संपलं असेल तर आम्हाला आमचं काम करू द्या. कदम, सगळ्या लोकांची कसून चौकशी करा आणि ऑफिसची झडती घ्या. लवकर चालू करा. पण तू कशाला गेला सांगायला त्या राधिकाला? अरे मग मी काय करणार होतो केड्या? अरे काय करणार होतो म्हणजे? अरे भाई, याने प्रॉब्लेम होऊ शकतात यार. ती शनाया फसू शकते, ती फसते तर आपण फसलो. अरे हो, पण जिथे राधिकाची काही चूकच नाहीये अशा प्रकरणामध्ये तिला कशाला अडकवायचं? ए भाई, मला ना तुझी भीती वाटते. हा, आई शपथ सांगतो, म्हणजे तुला कळतंय का तू काय बोलतोय? तुला कळतंय का? मला नीट कळतंय मी काय करतो ते. केड्या, हे बघ, राधिकाच्या विरोधात आपलं काही असो, पण ज्या प्रकरणात तिचा काही संबंधच नाहीये त्याच्यामध्ये तिला कशाला अडकवायचं? तू ठीक आहेस ना तू? अरे सारखं सारखं तेच काय विचारतोय तू? अरे कारण मला कळतच नाहीये यार, कारण आतापर्यंत तू स्वतःच त्या शनायाला राधिकाच्या विरोधात उकसवत होता. आता ती स्वतःच काहीतरी कारस्थान रचते तिच्या विरोधात, तर तुला राधिकाचा पुळका येतोय. सगळं कन्फ्युजन आहे. काही कन्फ्युजन नाहीये, सगळं क्लिअर आहे. यामध्ये राधिकाला अडकवायचं नाही, बस, दॅट्स इट. अरे यार, तू एकदा डिसाईड कर यार, तू कोणाच्या बाजूने आहे? कधी तू शनायाच्या बाजूने असतो, कधी राधिकाच्या बाजूने असतो, कधी हिच्या बाजूने, कधी तिच्या बाजूने. अरे मला काय कळतच नाही यार. आता फक्त एवढं समजून घे की मी सांगतोय तेवढं ऐकायचं, बस, कळलं? अरे पण त्याने वाट लागेल ना आपली. अरे वाट लागू नये म्हणूनच सांगतोय ना केड्या. हे बघ, प्रकरण वाटतंय तेवढं आता साधं राहिलेलं नाहीये.
याच्यामध्ये पोलीस पण इन्व्हॉल्व्ह झालेत. पोलीस हा डाव जर शनायावर उलटला ना तर लेने के देने पड जाएंगे, कळतंय? त्यामुळे मी काय सांगतोय याचा शांत डोक्यानं विचार कर, थंड डोक्यानं विचार कर आणि मलाही करू दे. सर तुम्हाला खरंच असं वाटतंय की हे आमच्यापैकी कोणी केलं असेल? आमच्या राधिका मॅडमनी केलं असेल? अहो असं काय म्हणताय? माझ्या कंपनीत काम करणारे सगळे सहकारी आहेत, त्यांचे कुटुंबीय होते त्यांच्यासोबत, त्यांच्या जीवावरती बेतेल असं मी का वागेन? राधिका मॅडम, सगळे पुरावे तुमच्या विरोधात आहेत. अशा वेळी कायदा पुराव्यांना धरून चालतो, तेव्हा तुम्ही तुमची बाजू सिद्ध करा. हो इन्स्पेक्टर साहेब, ही काय स्वतःची बाजू सिद्ध करणार आहे आणि तुम्ही कशाला त्याची बाजू घेताय? ते काय नाही, तिच्या कंपनीला आत्ताच्या आता टाळ ठोका. हे सगळं कारस्थान याच बाईचं आहे. तुम्ही नाव वाटेल ते बोलू नका प्लीज. या बिलाचं काय? रामू. हा हा मॅडम. रामू तू सकाळी लवकर येतोस, इथे पुणे आलं होतं का सकाळी? नाही मॅडम. मग हे बिल काय तू ठेवलंस का काय? मी कशाला करेन असं? हे बघ रामू, खरं खरं सांग, या कॅबिनच्या ड्रॉवर मध्ये बिल कुठून आलं? साहेब खरंच मला काहीच माहित नाहीये मॅडम. देवा शपथ मला खरंच माहित नाही. हे पा, त्यानं काही नसेल केलेलं. तो विश्वासू आहे, अनेक वर्षांपासून काम करतो माझ्या बरोबर. इन्स्पेक्टर साहेब, मी तुम्हाला सांगते, ही बाई एक नंबरची खोटारडी आहे आणि ती सगळं माणसं पण तशीच आहेत. एक मिनिट मॅम, इनफ इज इनफ. तुम्ही काय बोलणार आणि आम्ही ऐकून घेणार नाही. राधिका त्या बाई आहेत कोण? मी कोण ते कळलंच, पण तुम्हा सगळ्यांना असं वाटत असेल की असली नाटकं करून हे प्रकरण तुम्हाला दाबता येईल, तर तसं काय पण होणार नाही. हा हा सर, आता मला आठवलं. शनाया मॅडम ना सकाळी लवकर आल्या होत्या